सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र. लोकक्रांती सामाजिक संघटनेत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड. लोकक्रांती सामाजिक संघटनेच्या आज शिवनेरी शासकीय विश्रामगृह म्हसा रोड मुरबाड येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेश मोरे यांच्या हस्ते ठाणे जिल्हा प्रदेश अध्यक्षपदी अभ्यासू पत्रकार तथा ओबीसी चळवळीत सक्रिय भूमिका बजावणारे दिलीप पवार यांना नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. तसेच लोकक्रांती सामाजिक संघटनेच्या ठाणे जिल्हा समता विभाग अध्यक्षपदी आंबेडकर चळवळीतील अभ्यासू नेतृत्व रमेश देसले यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ गायकर यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. या कार्यक्रमात समता सामाजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व पत्रकार शंकर करडे उपस्थित होते. तसेच सामाजिक चळवळीतील युवा कार्यकर्ते तसेच अभ्यासू पत्रकार विशाल चन्ने व सिद्धगड वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर शेळके उपस्थित होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष नरेश मोरे यांनी भविष्यात संघटना समाजासाठी अधिक जोमाने काम करणार असून संघटनेची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्ह्यात व राज्यात प्रचार व प्रसार करणार असल्याची माहिती देऊन सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विलास जाधव मुरबाड.